रक्षाबंधन असू द्या, नारळी पौर्णिमा असू द्या किंवा गौरी गणपती, घरोघरी सगळ्यात जास्त बनवला जाणारा गोड पदार्थ म्हणजे खोबऱ्याची वडी किंवा नारळ वडी. कारण नारळाला आपल्या संस्कृतीमध्ये धार्मिक महत्त्व जास्त आहे आणि ही वडी बनवण्यासाठी काही महागडी जिन्नस लागत नाहीत. नमस्कार मंडळी, आज आपल्या ग्रे किचनमध्ये बनवणार आहोत मस्त खुसखुशीत आणि रसरशीत अशी नारळ वडी. खोबऱ्यामध्ये साखर व्यवस्थित वितळावी, वडी चिकट न होता मस्त कुटकुटीत व्हावी म्हणून सगळ्या टिप्स आज मी देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता सगळ्यात अगोदर कढईमध्ये मी 2 चमचे तूप घालते. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं खोबरं घालायचे. एक मोठा नारळ मी फोडून त्याची खोबऱ्याची जी मागची काळी सालं असतात ना ती काढून घेतली आणि मग त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरमधून फिरवून घेतलं. खिसून घेतला ना नारळ तरीही चालतं, पण जर आपण मिक्सरमधून काढायचं म्हटलं तर आपला वेळही वाचतो आणि जास्त मेहनतही लागत नाही. त्यामुळे मी मिक्सरमधूनच काढून घेतलं. आणि बघा, त्याची मागची काळी बाजू काढल्यामुळं आपली वडी दिसायला खूप सुरेख दिसते. त्यामुळे शक्य असेल तर ती काढून टाकायची. मंद गॅसवरती साधारण 4 ते 5 मिनिट हे खोबरं आपल्याला तुपावरती असं परतून घ्यायचंय. याचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाही. बघा, 4-5 मिनिटांनंतर आता याच्यामध्ये मी साखर घालते 1 वाटी. 1च चमचा मी बाजूला काढून ठेवली, कारण माझ्या लक्षात आले की आपण याच्यामध्ये पुढे एक असा जिन्नस घालणार आहे, त्याच्यामध्येही थोडासा गोडवा असतो, म्हणून 1 टेबलस्पून साखर मी बाजूला ठेवून दिली 1 वाटीतली. आता या खोबऱ्यामध्ये साखर घातल्यानंतर आपल्याला हे सतत असं हलवतच राहायचे आणि इथून पुढे हे एकच महत्त्वाचं काम आहे आपल्याकडे, बाकी दुसरं काहीच नाही. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणाले होते की बऱ्याच जणांना ना काय प्रॉब्लेम येतो खोबऱ्याची वडी करताना, ज्यावेळेस आपण साखर खोबऱ्यामध्ये घालतो तेव्हा ती साखर त्याच्यामध्ये वितळत नाही. त्याच्या मागचं कारण मी माझ्या अनुभवातून सांगते. तर काय होतं, कधी कधी आपण फुल गॅसवरती ते परतत राहतो किंवा टेम्परेचर हाय असतं तेव्हा ती साखर व्यवस्थित अशी वितळत नाही. म्हणूनच कधीही खोबऱ्यामध्ये साखर घातल्यानंतर गॅस मंदच ठेवायचा आणि मंद गॅसवरतीच मग ती साखर वितळू द्यायची, म्हणजे ते मिश्रण परतत राहायचं. म्हणजे एक साधारण 3 ते 4 मिनिटामध्ये साखर वितळून जाते पूर्णपणे. इथे तुम्हाला दिसतच असेल आपलं हे मिश्रण बऱ्यापैकी मऊ झालेलं आहे आणि संपूर्ण साखर या खोबऱ्यामध्ये वितळलेली आहे. हे बघा, मी इथे दाखवते तुम्हाला, कारण मी मंद गॅसवरतीच हे परतून घेतलं. आता इथून पुढेही आपल्याला हे असं सतत हलवतच राहायचंय. सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅस मंदच ठेवायचा खोबऱ्याची वडी करताना, कुठेच वाढवायचा नाही. हे जे मिश्रण असतं ना हे कढईच्या तळाशी पटकन लागू शकतं आणि जर हे करपलं गेलं तर मग आपल्या वडीचा रंग आणि स्वाद दोन्हीही बिघडतं. म्हणूनच हे सतत हलवत राहणं गरजेचं आहे. बघा, बऱ्यापैकी हे जमायला लागलेलं आहे, पण अजूनही हे तयार झालेलं नाही. जर या स्टेजला वडी थापायला घेतली तर मग ती अशी चिकट बनते. यामध्ये मी आता 2 मोठे चमचे मिल्क पावडर घालते. मिल्क पावडर घातल्यानंतर हे असं व्यवस्थित परतून घ्यायचंय. यामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे होता कामा नाहीये. माझ्याकडे होती म्हणून मी घातली आहे. जर कोणाकडे मिल्क पावडर नसेल त्यांनी नाही घातली तरी चालेल किंवा याच्यापेक्षा थोडं जास्त प्रमाण घातलं तरी चालेल. या मिल्क पावडरमुळे आपल्या वडीला टेस्ट खूप छान येते म्हणून मी घातलेली आहे. आणि त्यानंतर ही मी 3-4 मिनिट असंच परतत राहिले. बघा, कढईची जी खालची बाजू असते त्याने तूप सोडलेलं आहे आणि बाजूला अशी साखर जमा झालेली आहे. आपलं हे खोबऱ्याच्या वडीसाठीचं परफेक्ट असं मिश्रण इथे तयार झालेलं आहे. याच्यापेक्षा जास्त वेळ शिजवायचं नाही. साधारण 15 मिनिटांपर्यंत मी हे शिजवून घेतले आणि लगेचच आपल्याला तूप लावलेल्या एका प्लेटवरती हे काढून घ्यायचे. आणि हो, अजून एक टीप इथं सांगते, आपण ज्या वेळेस वडी करायला घ्यायचो असतो त्या आधीच थाळीला पेल्याला तूप लावून ठेवायचं, म्हणजे आपलं हे मिश्रण बनल्यावरती लगेचच आपल्याला सेट करायला ठेवता येतं. थोडंसं मी हे हाताने असं एकत्र करून घेतलं आणि त्यानंतर या पेल्याच्या साह्याने मी या थाळीवरती हे थापून घेणार आहे. पेल्यालाही थोडंसं तूप लावून घेतलंय, त्यामुळे मिश्रण याला चिटकणार नाही. हे जर हातानेच थापायचं म्हटलं तर हाताला खूप चटके बसू शकतात, कारण हे गरम असतं. म्हणूनच असा पेल्याचा किंवा वाटीचा वापर करून हे व्यवस्थित असं एकसारखं थापून घेऊयात.
एकदा का मिश्रण झालं ना, जास्त वेळ ते कढईत राहू द्यायचं नाही, कारण कढई आपली खूप गरम असते आणि हे जे खोबऱ्याचं मिश्रण आहे तेही गरम असतं, त्यामुळे ते कडक होऊ शकतं. म्हणून लगेचच ते असं थापायला घ्यायचं. आता शेवटी यावरती मी हे खिसलेले थोडेसे बदाम असे भुरभुरते. आता खरं तर ना, वडी पूर्णपणे थापायच्या अगोदरच हे काम करायचं असतं, पण जर तुमचे बदाम असे खिसलेले असतील बारीक बारीक तर ते शेवटी घातले तरीही व्यवस्थित असे सेट होतात. तुम्ही जर चिरून घेणार असाल तर मग मात्र अर्ध थापायचं झाल्यावरतीच घाला, नाहीतर मग काय होतं, ते वडी पाडल्यावरती त्याच्यावरून सुटू शकतात. हे आपले अगदी बारीक असे करून घेतलेले आहेत, त्यामुळे हे काही निघून पडणार नाहीत. खिसलेले बदाम लावल्यानंतर मी 5 ते 6 मिनिटांसाठी हे असंच ठेवून दिलं होतं. आता चाकूच्या साह्याने याला असे वरून कट मारून घेते. संपूर्णपणे थंड झाल्यावरती जर हे कट करायला घेतलं तर तेवढं व्यवस्थितरित्या कट होत नाही, त्यामुळे थोडंसं कोमट झाल्यानंतर हे कट करून घ्यायचे. आता मी फक्त असे उभे कट मारून घेणार आहे आणि संपूर्ण वड्या थोड्या वेळाने कट करून घेईल, एक 15 ते 20 मिनिटांनी. काय होतं, जे मधलं जे मिश्रण असतं ना याचं वडीचं, ते अजून खूप गरम असतं, त्यामुळे जर चौकोनीही काप आत्ताच करायचे म्हटलं तर ते तितके असे शार्प कट होणार नाहीत. म्हणून थोडं थंड झाल्यावरती मी ते कट करून घेईल. फक्त उभे कट मारून ठेवायचे आधीच. इथे बघा, साधारण एक 15 ते 20 मिनिटांसाठी आपण हे रेस्ट होऊन देऊया आणि त्यानंतर मग कट करून घेऊयात. इथे ही आपल्या ज्या खोबऱ्याच्या वड्या आहेत ना, बऱ्यापैकी थंड झालेले आहेत. आता आपण या सहजपणे कट करू शकतो. आधी या साईडच्या वड्या मी कट करून बाजूला ठेवून देते आणि त्यानंतर मग मधल्या कट करून घेऊयात. या ज्या बाजूच्या असतात ना, त्या अशा छान सेट झालेल्या नसतात, म्हणजे थोडेफार त्याला क्रॅक्स असतात, त्यामुळे ते बाजूला ठेवते आणि मधल्या अशा छान छान कट करून घेऊयात आपण. खोबऱ्याच्या वड्या असू द्या किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या वड्या, बर्फी काहीही करताना ना, अशा प्रकारची एखादी जी फ्लॅट थाळी असते त्यावरती जर हे मिश्रण आपण सेट केलं, म्हणजे स्थापून घेतलं, तर त्या वड्या कट करायला म्हणा किंवा काढायला म्हणा खूप सोपं जातं. ट्रेमध्ये, ताटामध्ये जर आपण ते करून घेतलं तर ते कट करताना आणि काढताना आपल्याला खूप त्रास होतो, ते सहजरित्या निघत नाहीत, मग वड्या तुटतात किंवा त्या बर्फ्या तुटतात. म्हणूनच कधीही वड्या, बर्फ्या बनवताना अशी फ्लॅट थाळी वापरायची, म्हणजे आपलं काम खूप सोपं होतं. तर इथे बघा, आपण वड्या कट केलेल्या आहेत. एक मी तुम्हाला उचलून दाखवते. काय जबरदस्त आपली ही खोबऱ्याची वडी तयार झालेली आहे. दिसायलाही अगदी पांढरी शुभ्र दिसते आणि बघा मागून ही अगदी सॉफ्ट दिसायला लागली आहे. तितकीच खुसखुशीत होते, आतून रसरशीत होते, एवढी जबरदस्त लागते ना खायला. या सगळ्या मी कट करून घेते आता. तोपर्यंत तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक करून घ्या, कारण वड्या दिसतायतच एवढ्या सुंदर की व्हिडिओला एक लाईक झालंच पाहिजे. आणि येणाऱ्या रक्षाबंधनसाठी तुमच्या लाडक्या भावासाठी अशी खोबऱ्याची वडी बनवून बघा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. भेटूया एका अशाच स्पेशल रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.